किती एक गणा मृदंगाचे वाजविती आरणांगणे। बघा आतापर्यंत आपण कथा ऐकले आहे। देवी सोबत महिषासुर युद्धासाठी आलेले आहे। कित्येक जण वाद्य वाजवित आहेत, ज्यांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते देवीवर फेकून मारित आहेत। तेव्हा देवी त्रिशूले दान आणि अगदा शक्तीवृष्टी या करुणा शतावधी आसुर बाळून टाकीती झाली ते काळे। देवीला प्रचंड राग आलेला आहे। देवीने आपल्या हातामध्ये गदा होता, ढाल होती, तलवार होती, फेकलं आणि प्रचंड आसुर देवीने मारून टाकलेले आहे। कित्येक घंटा शब्दे मोहिले, काही एक खडग्या अधिकी वदिले, पासे बांधून आकर्षिले द्विधा केले खडगाने। काही जणांना फाशी दिलेली आहे, काही जणांना तुंबिलेले आहे, काही जणांचे मुंडके उडवलेले आहेत, असे प्रचंड रागाने व्याकुळ झालेले आहे। गदे करून या ताडण केले, किती एकाचे प्राण गेले, मुसळे करून या ते ताडिले आणि रक्त ओकले बडबडा। कित्येक जणांना देवीने ताणून मारलेले आहे, त्यांना रक्ताच्या उलट्या झालेल्या आहेत। देवीने प्रचंड राक्षसांना प्रचंड दैत्य मारले होते, त्यांना मारून टाकलेला आहे। किती एक सुळे करून विदारिले हृदय भुवनी, किती एक बाणे खंडोनिया रणा जिरिया त्वाडिले। कित्येक आसुर होते, ते बाण सोडतात देवीवर, पण देवी सुद्धा त्यांच्या बाणाचं हे करीत नाही। कित्येक जणांच्या बाणाचं तिने खंडन केलेलं आहे आणि देवी युद्ध करीत आहे। देवीचे सामर्थ्य पाहून असह्य देव झाले जाण, किती एक सेनापती मारून ताकिदे झाले आचे काळे। देवीचं कार्य बघितल्यानंतर देवालिकांना सुद्धा आनंद झालेला आहे। जेवढे देव होते तेवढे देवीला सहकार्य करण्यासाठी आशीर्वाद देतात आणि जे सेनापती होते त्यांना भयभीत वाटायला लागलेला आहे। किती एकांचे भाऊ तोडिले आणि ग्रीव छेदून या भिन्न केले, मस्तकावरी या पाडिले आणि असुर कित्येक ते काळे। मस्तक पडले आहे, कोणाचे हात पडले, कोणाचे पाय पडले, सर्व जे राक्षस होते ते व्यापूळ झालेले आहे। किती एक मध्येची तोडिले, गंगा छेदून एक पाडिले, एक भाऊ नेत्रपाद छेदिले द्विधा केले अशा प्रकारे देवीने त्यांची पळपट्टी केलेली आहे। तेव्हा कबंदे आसिर रहिता नाचू लागली असंख्यात, किती एक सैन्य पडता निश्चित कबंदे नाचे ते ऐका। बघा अनेक सैन्यासोबत देवीने युद्ध केलेलं आहे। जेवढे राक्षसांचं सैन्य होतं त्यांच्यासोबत देवी युद्ध करीत आहे। 10 सहस्र पडता वारण पदाची वीर शत कोटी जाण, 150 रथ अश्व पूर्ण 10 लक्ष संख्या ही। बघा 150 होते, 10 लक्ष एवढे राक्षस होते, त्यांच्यासोबत एकटी देवी एकटी नवदुर्गा युद्ध करीत आहे। इतके सैन्य पडे जवळ इतके एक कबंद नाचे तव, आयशी असंख्य कबंदे अभिनव युद्ध करीती देवीसी। म्हणजे मुंडके तोडलेले शिर मुंडके तोडलेले आहेत, बऱ्याच राक्षसांना देवीने मारून टाकलेला आहे। युद्धी आरणवाद्य वादती मंगळवाद्य गर्जना करीती, कबंदे नाना शस्त्रिया आणि ती युद्ध करीती धावनी। सुद्धा आनंद वाटत आहे, ते वाद्य वाजत आहे, त्यांना सुद्धा आनंद वाटला आहे। तिष्ठ तिष्ठ आयशिया बोलती वीर देवी ते हक मारिती, वादी वारण रथ पदाती असंख्य पडले ते। बघा देवाधिकांना सुद्धा आनंद झाला, ते देवीची गर्जना करीत आहेत आणि वाद्य वाजून देवीची जय घोष करीत आहेत। तेव्हा भूमी गम्य झाली, सगळ्यांची वाट मोडली, रक्ताच्या नद्या ते वेळी शतावधी वाहिल्या। अनेक राक्षस मारलेले आहे आणि त्या राक्षस रणभूमीमध्ये रक्ताची नदी वाहत आहे। वादी वारण असुरान त्यात भाऊ वाहू लागले अपार, असुर सैन्याचा संहार क्षणे केला देवीने। असुर सैन्य मारलेले होते, जेवढे राक्षस मारलेले होते तेवढ्या राक्षसांचा देवीने त्या क्षणामध्ये नायनाट करून टाकलेला आहे। वनवा लागला जैसा तरणा ते तैसी देवी मारिली असेना, असंख्य वीर आले रणान करी करण गणना आपली लागल्यानंतर काही जळायला आपली लागल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, तसं देवीनं सर्व राक्षसांना मारून टाकून सर्व दैत्यांचा नायनाट केलेला आहे। हिंगारून या रोमावळी देवी सिंह गर्जनी निराळी, दिग्गजांची बैसली टाळी प्राण गेले असुरांचे। प्रत्येक असुर मरण पावलेला आहे, सिंहासारखी देवीनं गर्जना केलेला आहे आणि असुरांचा सर्व नायनाट केलेला आहे। सिंह आणि या देवीचे गण दह्य केले निर्वाण, सविते झाले या देवगण पुष्पवृष्टी करून या। सुद्धा आनंद झालेला आहे, देवीने युद्ध केलेला आहे। देवीचा जे सिंह होता त्यांनी सुद्धा युद्ध केले, देवीपासून गण निर्माण झालेले होते, त्यांनी सुद्धा युद्ध करून विजय मिळवलेला आहे। देवालिकांना आनंद वाटला आणि देवालिकांना देवीवर
पुष्पवर्षाव केलेला आहे. असो या प्रकारे करून महालक्ष्मी झाली उत्पन्न, हा दुसरा अवतार जाणं सांगितला तुझं लागे. ग्रंथकर्ते म्हणतात बाबा हे देवीचा अवतार होता, हे महालक्ष्मीचा दुसरा अवतार होता आणि या दुसऱ्या अवतारामध्ये देवीनं महिषासुर नावाच्या देशाची खानोळी केलेली आहे. आणि 2 अध्याय जाणं असे इथे चरित्र पूर्ण, त्यांच्या सर्व न पटणे करून सर्व बाधा निरसती. म्हणजे देवीचं महालक्ष्मीचं कथन करता आहे पूर्ण नाही. मी अनेक 2 अध्याय आहे, हे 2 अध्यायामध्ये मी देवीचं कथन करणार आहे आणि जे कोणाचं काय पाप असेल ते हे अध्याय केल्यानंतर त्यांचा नायनाट होईल. सर्व मनोरथांचे फळ प्राप्त होत असे केवळ 12व्या अध्यायी असं कळान निरूपण होईल ते. फळ सुद्धा 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला आता ऐकायला भेटणार त्यांनी 12वा अध्याय ऐकावा. ज्याच्या मनामध्ये काही इच्छा असेल, ज्याची काही मनोकामना असेल ते सर्व पूर्ण होईल असं ग्रंथकर्ते सांगतात. श्लोकातील सर्व भावार्थ येथे वर्णिला यथार्थ, सज्जनी मानवनी अपरमार्थ सर्वण केला पाहिजे. मार्कंडेय ऋषींनी श्लोक लिहिलेला आहे, त्याचा भावार्थ मी सारपणाने ग्रंथामध्ये लिहिलेला आहे आणि जे कोणी काही लिहिलेलं आहे ते ग्रंथकर्ते म्हणतात. जे मार्कंडेय ऋषींनी सांगितलेले आहे ते पण मी लिहिलेलं आहे. देवीने जैसे बोलविले तैसे ती येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे अपरिशिली आणि कृपा करून सर्व. काय सांगत नाही, जे देवीने मला ज्ञान दिलं, त्या देवीने माझ्या मुखातून ऐकलं तेच मी लिहित आहे. माझ्या मनाचं काही येत नाही असं ग्रंथकर्ते सांगतात. श्री जगदंबेसिया नमस्कार माझ्या स्वतः वारंवार, देवीने ग्रंथ साचार राममुखी हा निरोपिला. ग्रंथकर्ते म्हणतात मी देवीला नमस्कार करतो, मी एक ब्राह्मण आहे, मी एक आज्ञानी जीव आहे. त्या देवीने मला कृपा केली आणि देवीने माझ्याकडून हे कार्य करून घेतलेलं आहे. श्री मार्कंडेय पुराणे असा वर्णिके मनंतरे देवी भागवती महात्मे महिषासुर सैन्य वर्णन नाम 2य अध्याय गोड हा श्रीकृष्ण परमस्तु पुंडलिका. श्री ज्ञानदेव तुकाराम थोडस 50 होईल 2 अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री देवी नमः. सूत सांगे सौनकासी, मार्कंडे सांगे शिष्याची, मेधारुसी असुरताची आणि सांगता झाला इतिहास. तेव्हा ते असुरांचे सैन्यदान देवीने मारले संपूर्ण, ऐसे सेनापतीने पाहून चक्षुर नाम धावला. आपण ऐकलं आहे देवीने या राष्ट्राचं सैन्य मारून टाकलेलं आहे आणि आता ते दैत्यांचा जो सेनापती होता त्याचं नाव चक्षु नाव होतं आणि तो देवीसाठी युद्ध करण्यासाठी तो सुद्धा आलेला आहे. क्रोधेवनी आसुर युद्ध करिता झाला दुर्धर, देवीवरी अपार शर वर्षता झाला समरांगणी. सेनापतीला सुद्धा राग आलेला आहे आणि तो सेनापती युद्ध करण्यासाठी रणभूमीमध्ये आलेला आहे आणि देवीवर अपार शस्त्र सुरित आहे. जैसा मेरू शिखरावरी मेघाचा वरती करी तैसा वर्षला बाणावरी देवीवरी तो असुर. आपण हिमालय पर्वतावर बसल्यानंतर सकाळी पाऊस पडतो तसं ते बाण देवीवर सुरित आहे. तया ते बाण जाळ देवीने छेदिले असं कळा, शोभान टाकून यात काळ घोडे सारथी मारिली. देवीने त्याचे जेवढे बाण सोडलेले तेवढ्या बाणांचे छेदन केलेलं आहे. त्याची स्वार्थ घोडा रथ करणारे होते, घोडे होते, ते सर्व देवीने मारून टाकलेले आहे. त्याच्या उच्च ध्वजाचे छेदून धनुष्य छेदिल्या सर्वती दान, सर्व गात्री आबान मारून जर्जर केले तयासी. तो दैत्य सुद्धा असुर होता, जो सेनापती होता ते सुद्धा त्याच्या सुद्धा अंगामध्ये शक्ती राहिलेली नाही. तेव्हा चरणी धावला असुर क्रोधे घेऊन या ढाल तलवार, सिंहाचे मस्तक या सत्वर ताडण करिता झाला. खाली उतरलेला आहे, त्याने 10 तलवार घेतलेली आहे आणि तो 10 तलवार घेऊन देवीसमोर युद्ध करण्यासाठी आलेला आहे. याची तीक्ष्ण खड्ग घेऊन देवीची सोव्य भाऊचे लक्षोनी तारिता झाला तत्क्षणी तो खड्ग फुटला हातीचा. देवीसोबत युद्ध करण्यासाठी आलेला आहे. देवीने एक बाण मारला आणि त्याच्या हातामध्ये जे खड्ग होतं ते खड्ग फुटून गेलेलं आहे. मग रविबिंबा सारिके दान असुर घेऊन या दीप्यमान, परम क्रोधयुक्त होऊन देवीवरी टाकिले. हा छोटा तो खूप रागाच्या कामामध्ये त्याने देवीवर तो फास फेकलेला आहे. देवीने हे आसुर सोडिले, त्याही आसुर सुल खंडिले आणि शतउदात छिन्न भिन्न केले शरीर तया दैत्याचे. देवीने सुद्धा युद्ध केलेलं आहे आणि दैत्याचं शरीर जर्जन केलेलं आहे. आईसा चिक्षुरा पडिले अरण्य मग तामर गरुडावर होऊनी,
गुक्कुर दे धावला ते क्षणिया शक्ती सोडित दैवरिया मारून टाकलेला आहे, तो सुद्धा रणभूमीमध्ये पडलेला आहे, पण अजून एक दैत्य देवी सोबत युद्ध करण्यासाठी आलेला आहे. तेव्हा देवीने अहंकारे सत्वर शक्ती पाडली मेदिनीवर मग सूल घेऊन या चामर देवीवरी टाकीत असे. चामर नावाचा दैत्य होता, तो सुद्धा देवी सोबत युद्ध करण्यासाठी आलेला होता, तो सुद्धा एक महिषासुराचा सेनापतीच होता. देवीने आपल्या बाणे करून शतदा सूल खंडिले जाना मग सिंह तो देवी आनन उड्डाण करिता झाला. देवीच्या वाघावर बसलेला तो सिंह होता, त्या सिंह सुद्धा देवीचा युद्ध करण्यासाठी त्या असुरावर धाव घेत आहे. बैसोनिया गदाचे कुंभांतरी आन भाऊ युद्ध करी केशरी देव शत्रुसिया महिवरी पाडिता झाला क्षणार्धे. सिंह सुद्धा युद्ध करण्यासाठी आलेला असताना त्या सिंहाने सुद्धा त्याच्या भूमीवर रणभूमीमध्ये पाहिलेला आहे. दोघे महाऊ युद्ध करिता तो सिंह उडाला वचिता कर प्रहारे आतत्वता चामर सिरे छेदिल्या. मग शिला वृक्ष करुणा देवीने मारिला उद्योग जाना दंत मुष्टी तळा हनुमान करार तेही पाडिला. हा देवी होवनी आक्रोदय माने भस्मफल मारिला गोदे करुणा बिंदी पाला बाण सोडून ताम्र अंधक मारी द्या. देवीने बाण सोडलेला आहे, देवीला राग आलेला आहे आणि अजून एक दैत्य जो आलेला होता ताम्र नावाचा, त्याचा सुद्धा देवीने संवाद केलेला आहे. सवेची टाकोनी त्रिसुळा उग्रास्या उर्गविरे केवळ मारोनी टाकिले तत्काळ महान होई मारिला. देवीला खूप राग आले, देवीने आपल्या हातामध्ये त्रिशूळ होतं, ती त्रिशूळ दैत्याच्या बेबीमध्ये घुसवलेला आहे आणि देवीने त्या सुद्धा दैत्याचा संवाद केलेला आहे. देवी खडगे करून सत्वर छेदी बिळालकाचे शिर दुर्धर दुर्मुख महाक्रूर नेरेता यमालया. देवीने अजून दोन दैत्य मारलेले आहेत, आपल्या दैत्याचा सुद्धा देवीने संवाद केलेला आहे. असो या प्रकारे करून सैन्य झाले आताचीना महिषासुर रेडा हो घेऊ होऊन त्रासावी तसे बघाते. हे सुद्धा मारून टाकलेले आहे आणि महिषासुरांना रेडे करून घेऊन देवी सोबत युद्ध करण्यासाठी महिषासुर रणभूमीमध्ये आले. तुंड प्रहारे करून कित्येक विध्वंशिले गण करून या तीव्र सुर ताडणार किती एकाशी पाडिले. महिषासुर रागाने पुढे नाव झालेला आहे, तो रणभूमीमध्ये आलेला आहे आणि ते देवी सोबत युद्ध करण्यासाठी गण आलेले होते, त्या कित्येक तरी गणांचा महिषासुराने वध केलेला आहे. अंगुलिया करून ताडना कन मृत्यू पावले तत्वता श्रंगरून शिंगे करून या विदारता घृत प्राण झाले. त्यांना मरण पावलेला आहे आणि त्या गणांना मागायच्यानंतर देवी पुढे काय करते. त्यांच्या शरीरा वेगे करून किती एक पावले अमरणा तो गर्जना करिता दारुण मरण कित्येक पावले. महिषासुर गर्जना करीत आहे, रणभूमीमध्ये हात मारलेला आहे आणि अनेक या महिषासुराचं रूप होऊन आलेले आहे. ब्रह्मर करीत या महिषासुर अनर्थ घडला महाघोर किती एक गणांचे सत्वर पाडिता झाला भूमिसिया. महिषासुर रणभूमीमध्ये आले त्याचा अनाथ घडलेला आहे, महिषासुर मारलेला आहे आणि तो देवीचे जे गण होते त्यांना मारित आहे. त्यांच्या उच्च आवासा करून किती एक झाले गत प्राण ऐसा तो देवी गणाचे अवधून सीमावरी ह्या धाविनला. त्यांना मारण्याच्या महिषासुर मारलेला होता आणि तो देवीचं जे वाहन होतं सिंह होता, त्या सिंहासोबत युद्ध करण्यासाठी महिषासुर आलेला आहे. सिंहाचे मारावे म्हणून हे धावरी जात ते क्षणी मग अंबिका तया लागून कोप करीती झाली. मारलेला आहे, मी यांना सोडित नाही, मी आपल्या सिंहाचा प्राण देतो म्हणून महिषासुर मारून आलेला आहे आणि अंबिका मातेने महिषासुरासोबत युद्ध करण्यासाठी तयार झाले आहे. तो ही महापराक्रमी असुर कोपे करून या थोर भूमी प्रति मारून या खुरण विदारिता झाला. मोठ मोठे उच्च पर्वत रंगे करून या विदारिता अशने या उडवून या टाकीत गर्जना करीत भयंकर. गर्जना करीत आहे आणि मोठमोठे जे पर्वत होते ते पर्वत उचलून देवीच्या अंगावर टाकीत आहे. त्याच्या वेद भ्रमणे करून विदारी पृथ्वी आपण जेने लागू लांगुल ताडणे जाणं
सागरातेही शोभिविले. बघा, जे सागर होते, जे पर्वत होते, जे नद्या होत्या, ते सुद्धा भयभीत झालेले आहेत. सरंग भ्रमणे करुणे सत्वर विदारिले सर्व धरा ज्यांचे आश्वासन दिले अपार पर्वत गेले आकाशे. शिंगाना केले. बघा, महिषासुराने सिंह उठवलेला आहे आणि सिंह उठवलेलं त्यानं ती पर्वत सुद्धा आकाशामध्ये उचलून घेतलेले आहेत. असा तो महिषासुर महापराक्रमी होता. आईशा क्रोधे तो तीव्र झाला मग देवीवरी धावून आला तेव्हा वदावया दैत्य पाला कोप आणला चंडिकेने. बघा, महिषासुराने पर्वत सुद्धा उचलून घेतल्यानंतर तो आता डायरेक्ट अंबिका माता जगदंबेच्या समोर येऊन करण्यासाठी महिषासुर जगदंबेवर धावून गेलेला आहे. चंडिका पाशा ते टाकून या बांधिती झाली आता लागून तोही रेड्याची आरूप घे सोडून सिंह होता झाला. चंडिका मातेने आपल्याला फार होते तो रेड्याचं रूप आणल्यानंतर तिने फार टाकलेला आहे. पण तो दैत्य माहेरी होता, त्याने आपलं रूप बंद केलं, रेड्याचं रूप सोडलं आणि सिंहाचं रूप घेऊन देवी समोर युद्ध करण्यासाठी आलेला आहे. इतक्यात छेदावे त्याचे शिर तो पुरुष झाला खड्गधर देवीने तो लक्ष्मी सत्वर बाण हाती घेतला. देवीने वाटला आता ही महिषासुर जो आहे त्यानं सिंहाचं रूप घेतला, मी याचा मुद्दा होते पण त्यानं लगेच रूप पलट केलं, त्यानं मानवी रूप घेतलं आणि ती बाण आणि धनुष्य बाण घेऊन युद्धासाठी देवी समोर आलेला आहे. खड्ग चर्म सहित छेदून पाडावे इतक्यात जाण आसुर महागज होऊन दिसता झाला देवी त्या. युद्ध केल्यानंतर देवी मंदिर याला मारून टाकते, पण अजून त्या आसुरानं रूप वाढलेलं आहे आणि भयंकर विक्रम झालेला आहे. तिथं रूप घेतलं ना. आसुर सोंडा दंडे करून सिंहासनी आकर्षिता ते क्षणी जगदंबा खड्गा ते टाकून सोंडा दंडी छेदिता. आसुर वाचलेला असताना देवीने जे आपले शस्त्र होते ते सोडून दिलेले आहेत आणि महिषासुराबरोबर युद्ध करीत आहे. इतक्यामध्ये तो असुर रेडा झाला होता सत्वर पुन्हा त्रिलोकी चराचर शोभविता झाला. आसुराने रूप बदललेलं आहे, ते डबल पुन्हा रेड्याच्या रूपामध्ये आला आणि तो सध्या चराचरावर राज्य करीत आहे. त्यानंतर क्रोधे पाहून जगन्माता करी मधुपान दिसत असे अरुण लोचना हसतिया होये क्षणा क्षणा. मला बोलू नका, थोडं इतक्यात. त्यानंतर क्रोधे पाहून जगन्माता करी मधुपान दिसत असे अरुण लोचना हंसतिया होये क्षणा क्षणा. हे बघितल्याच्या नंतर जगन्माता जगदंबेला राग आलेला आहे, तिने सुद्धा रूप पाठलेलं आहे आणि तो हसून त्या राक्षसासोबत युद्ध करत आहे. तेव्हा गर्जना करून असुर बलगिरिया मदोन्मत निष्ठुर श्रंगर्य करून या पर्वत थोर देवीवरी टाकीत असे. देवीने सोडून या तीव्र बाण पर्वत थोर टाकिले फोडून मग त्या सोर लागी वचन देवी बोलती झाली. देवीने सुद्धा बाण सोडलेला आहे, पर्वत फेकलेले होते ना ते पर्वताचं देवीने चूर्ण चूर्ण करून टाकलेला आहे. मुळा क्षण मात्रा गर्जना गर्जी आणतो जोवरी मधु प्रासी असज तुझ मारिता आदिती दिजन गर्जती सर्व हिया. मुळा क्षण मात्र गर्ज गर्ज आनमी दोवरिया मधु प्रासी सहज तुझ मारिता आदिती अतिजन गर्जतील सर्व ही. मेधा मने असुरतासी आन देवी आयसी देवी वधुनी त्यासी मग उड्डाण करून ही वेगेसी असुरावरी बैसली. त्याच्या कंठाचे ठाई जाण पदे केले आक्रमण सुळे करून या ताडण त्याचे करीती झाली. लक्ष केलेलं आहे आणि तिच्या देवीनं सूर्य हातामध्ये होता, तो शिव भेटलेला आहे. आयशियावरी तो निशाचर देवीने पदे आक्रमिता सत्वर निज मुखापासून या बाहेर अर्धनिमाला निमता झाला. आयशिया परी तो निशाचर देवीने पदे आक्रमिला सत्वर निज मुखापासून बाहेर अर्धा निघता झाला. बघा, देवीने जो दैत्य बांधलेला होता ते मुखापासून आलत केलेला आहे आणि तो दैत्य आत्मा झालेला आहे. अर्ध निघाला असता दान युद्ध करी असुरापण देवीने पराक्रमे करून मोहे व्यापिले तयासी. बघा, तो अर्धा बांधलेला होता तरी पण युद्ध करण्यासाठी डबल आलेला आहे, देवीने त्याला मोहामध्ये टाकलेला आहे. नंतर खड्ग घेऊन सत्वर तत्काळ छेदिले असुर तीर
महिषासुरासी तो पृथ्वीवर पडत पाडता जाता ते काळे. बघा देवीने आपल्या जो लाभामध्ये जे खंड होतं हे खंड घेतलेलं आहे आणि महिषासुराचं शिर अलग केलेलं आहे आणि महिषासुराला देवीने वध करून धरणीवर पाडलेलं आहे. तेव्हा दैत्य सैन्य हाकार होता झाला अनर्थ थोरा. उरले जे काही असुर भार दाही दिशा पळाले. हे महिषासुर मध्ये पाडलेला होता त्याच्यात सैन्य होतं. त्याने बघितलं की आपले महाराज मरण पावलेले आहेत. जेवढे सैन्य होते ते 10 दिशेला पळून गेलेले आहेत. सर्वत्र हाहाकार झालेला आहे. देव सैन्य आजे जे कार वर्षा होत पुष्पनी करा अत्यंत हर्षा ते सुरवर पावते झाले ते काळे. महिषासुर मध्ये पावल्यानंतर एवढी देवदीप होते त्यांना आनंद झालेला आहे आणि सर्वजण आनंद होऊन त्यांचे जे जयकार करीत आहे. तेव्हा महिषासुर सहित सुरवर देवी सिया सविते झाले अपार. गंधर्व पती सिया सुरवर गाते झाले ते समळी. देवता अप्सरांचे गण कैते झाले आधी देवदर्शना. या प्रकारे त्रिलोक्य जाण सुखी होते झाले. बघा समजा 3 लोक पृथ्वी होती जेवढे देवलोक होते एवढे महिषासुर मेल्यानंतर सुखी झालेले आहे. असो हे महालक्ष्मीचे आख्यान जो करी श्रवण पठन त्याशी सर्व पुरुषार्थ दान येणे करून या साधते. बघा जेवढे कोणी या महालक्ष्मीची ह्याची रचली या सर्व अध्याय ऐकले हे सर्वच मनोरथ सर्वची महालक्ष्मी त्यांच्यावर कृपा करेल. श्लोकाचा अर्थ सकळ सुराम मुखे धवविला केवळ. सज्जनी मिळून या कुशल सर्व केला पाहिजे. स्वशत्रुसिया व्हावे दमन सर्व बाधांचे व्हावे प्रशमन. ऐशिया मनी वाटता जाण हा अध्याय पहावा. इति श्री मार्कंड पुराणे वर्णिकिया मनवंतरे देवी भागवती महात्मे तृतीय अध्याय गोडा पार्वती पदे शिवहर महादेव. अरे सोपं आहे.